अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही होताना दिसत आहे. देशात सध्या एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे सर्वाधिक फटका हॉटेल उद्योगाला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अचानक 150 ते 200 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर व्यवसाय कसा चालवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही सुमारे 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. गृहिणींना घर खर्चाचे गणित सांभाळणे कठीण झाले असून वाढत्या दरांबाबत चिंता व्यक्त होत आहे. यातच काही शहरांमध्ये गॅस सप्लाय बंद पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी अशा प्रकारच्या तुटवड्याचे वृत्त फेटाळले आहे. माध्यमांनी लोकांमध्ये घबराट निर्माण करू नये असे आवाहन करत भारत सरकारनेही याबाबत कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान वाढत्या गॅस दरामुळे सामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती लवकर सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.